पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रम स्थळाजवळ स्फोटकं आढळल्यानं एकच गोंधळ उडाला। पंतप्रधान हे कर्नाटकच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान बंगळुरूच्या बाहेरील भागात पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळापासून जवळच स्फोटकं सापडली। 2 जिलेटिन कांड्या सापडल्यानं सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि मोठी सुरक्षा चूक झाल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेनं देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं। जाणून घेऊया त्या घटनेचे सविस्तर तपशील। रविवार 10 मे रोजी बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। पंतप्रधान मोदी एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी बंगळुरूमध्ये उपस्थित होते। त्यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर 2 जिलेटिन कांड्या स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली। ही स्फोटकं रस्त्याच्या एका कडेला आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर जवळील कागलीपुरा म्हणजेच टाटागुणी परिसरात सापडली। पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी सुरक्षा दलांकडून नियमित तपासणी सुरू असताना ही स्फोटकं सकाळी सापडली। तात्काळ सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर सील केला। बॉम्ब शोधक पथकं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमला तातडीनं घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। या जिलेटिन कांड्या सामान्यतः खाणकाम, बांधकाम आणि बोगदा तयार करण्याच्या कामांसाठी वापरली जातात, पण त्या चुकीच्या हाती लागल्यास मोठा विध्वंस घडवू शकतात। या घटनेनं पंतप्रधानांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं तपास सुरू केलाय आणि एका संशयित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतलंय। ही स्फोटकं तिथं कुणी ठेवली आणि त्यामागं काय उद्देश होता याचा पोलीस शोध घेतायत। पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या 45व्या वर्धापन दिनाचं औचित्य होतं आणि अशा महत्त्वाच्या वेळी ही घटना घडल्यानं गंभीर सुरक्षा त्रुटी आता समोर येत आहेत। सुरक्षा दलांनी संपूर्ण बंगळुरू शहरात हाय अलर्ट जारी केला, संशयित व्यक्तींचा शोध सुरू केलाय आणि पुढचा धोका टाळण्यासाठी कडक उपाययोजना सुद्धा राबवल्या जात आहेत। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करतायत आणि लवकरच यामागचं सत्य समोर येईल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जातेय। या घटनेबद्दल तुमचं मत काय? सुरक्षा यंत्रणांकडून ही गंभीर चूक आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।